नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुमचा शेतीमित्र यश चव्हाण आज पुन्हा एक माहिती घेऊन आलो आपल्यासाठी मित्रांनो. एक गोष्ट निदर्शनास आली ज्यामध्ये खतांचा पडलेला तुतवडा मार्केटमध्ये बऱ्यापैकी मित्रांनो खतांचा तुतवडा पडलेला आहे. शेतकऱ्यांची जेवढी गरज आहे तेवढा भागवणारा साठा हा कृषी सेवा केंद्रांमध्ये आता सध्याच्या स्थितीला तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. तर त्यावरती उपाययोजना किंवा पर्यायी व्यवस्था काय, त्यासाठी मित्रांनो आज सरकार मान्य किंवा सरकारने बनवलेले 2 प्रोडक्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, जे आहे की तुमचा नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी. मित्रांनो, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचे रिझल्ट तुम्हाला वरतून टाकलेल्या खतापेक्षा खूप अतिशय प्रतिम प्रकारे मिळणार आहेत. तर यामध्ये मित्रांनो तुम्ही असं म्हणणार की असं कसं म्हणू शकता, 1 गोणी खत टाकणं आणि 1 बॉटल फवारणी करणं यामध्ये खूप अंतर आहे. तर मित्रांनो खरंच यामध्ये खूप मोठा अंतर आहे. ज्यात मित्रांनो तुम्ही 1 गोणी खताची जेव्हा वरतून टॉप ड्रेसिंग करताय, म्हणजे तुम्ही झाडाच्या खोडाजवळ खत देताय, तेव्हा जेव्हा ते पाण्याच्या संपर्कामध्ये येतं ते जमिनीमध्ये लीच आउट होतं. लीच आउट होणं म्हणजे काय, जमिनीमध्ये ते वाहून जातं की सतत पाणी दिल्यामुळे ते वाहून जातं. पण तद्वतच तिथेच तुम्ही नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपीचा स्प्रे जर घेताय मित्रांनो, तर तो स्प्रे तुमचा पानावरती पडणार आहे आणि पानावरती पडल्यानंतर पानामध्ये असे सूक्ष्म पार्टिकल किंवा सूक्ष्म छिद्रे असतात, जे याला पूर्णतः शोषून घेतात. पानाद्वारे आत गेल्यानंतर याचा जो रिझल्ट आहे मित्रांनो तुम्हाला 25 ते 30 दिवसापर्यंत मिळणार आहे. तर त्यासाठी आजच विचार करण्याची गरज आहे. आणि खताच्या अपुऱ्या साठ्यामुळे तर शेतकरी मित्र परेशान तर आहेतच, तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था मित्रांनो तुम्ही नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वापरू शकता. अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा. नमस्कार.